नाशिकच्या TCS प्रकरणातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली। यावर 2 मे रोजी कोर्ट आपला निकाल देईल। आरोपी निदाच्या बाजूने वकील राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केला। दरम्यान विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी रील्सच्या माध्यमातून रोजा कसा करावा, नमाज कसा अदा करावा याबाबत माहिती देण्यात आली। तसंच पीडितेचं नाव बदलून हनिया ठेवल्याचा आरोप केला। या प्रकरणात मालेगाव आणि मलेशियाशी संबंधित काही लिंक आढळल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला। रोजा कसा पडावा, बुरखा, हिजाब हे कसे वापरावे याचं ट्रेनिंग ह्या आरोपीच्या घरी नेऊन या पीडितेला देण्यात आलेलं आहे। याबाबत जे काही भाष्य आलंय किंवा पुराव्यात आलंय, नातेवाईकांच्या जबाबात आलेलं आहे ते कागद कोर्टाला दाखवण्यात आले। त्यानंतर धर्माची भीती घालणे, तिचं नाव बदलून तिचं हनिया असं नाव ठेवण्यात आलं होतं। त्याबाबत तिचं परिवर्तन करण्यासाठी काही मालेगावच्या लिंक्स ॲक्टिव्ह होत्या, त्याबद्दल कोर्टाला पुराव्याच्या माध्यमातून जे काही अवेलेबल मटेरियल ते दाखवण्यात आलेलं आहे। लिंक काय मालेगाव तपासात असं आहे की हे धर्मांतर किंवा हे करण्यासाठी जे डॉक्युमेंटेशन वगैरे करणारे काही लिंक्स, पार्टी हा शब्द आलेला आहे तपासात, त्या मालेगावमध्ये आहेत। आणि ह्या मुलीला नंतर जेव्हा कळलं की हा आरोपी नंबर 1 हा विवाहित आहे, लग्न होऊ शकत नाही, त्यावेळेस ते मलेशियाचे काही लिंक्स आले, तुला तिथे पाठवून तिथे तुझी पुढची व्यवस्था केली जाईल। याबाबत अजून तपास आहे, अतिशय प्राथमिक स्तरावर आहे, त्यामुळे त्याबाबत आता बोलणं काही योग्य होणार नाही, पण प्राथमिक स्वरूपात मलेशियाचं नाव येत आहे। नाशिक TCS प्रकरणात धर्मांतराचा आरोप होत असताना MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हे सर्व दावे खोडून काढले। ABP माझाच्या संपादकीय कार्यक्रमात कॉफी विथ कौशिकमध्ये इम्तियाज जलील यांनी हे षडयंत्र असल्याचा आरोप केला। पाहूया। आम्हाला हे विश्वास बसलेला आहे की जेव्हा तुम्हाला अशोक खरातला प्रोटेक्ट करायचं होतं तर अनेक वर्षापासून आम्ही बघत आहे की एक षडयंत्र रचून की हे जे न्यूज चाललेली आहे देशामध्ये, सोशल मीडियावर मेन स्ट्रीम मीडिया हे सगळं दाखवत आहे, तर आपल्याला कुठेतरी हे डायव्हर्ट करायचं आहे। आणि त्या डायव्हर्टचा अर्थ म्हणजे नाशिकच्या अशोक खरातची स्टोरी साईड आणि नवीन स्टोरी आली TCS। या देशातली सगळ्यात मोठी अतिरेकी कोणी असेल तर ते निदा खान अशा प्रकारच्या मीडियामध्ये दाखवण्यात आले होते। तिने ते एक नॉन मुस्लिम मुली आहे, त्याच्या प्रेम प्रकरणामध्ये तिने त्याला काहीतरी विचारलं होतं की आज बड़ी रात है तो बड़ी रात के अंदर क्या करते हैं करके उसमें, आणि तिने त्याचं उत्तर दिलं होतं। तुम्ही एक तरी असं सांगा ना उदाहरण। इम्तियाज जलील तुम्हाला शब्द देतो, आज ABP माझ्याला शब्द देतो की आम्ही एक शब्द उच्चारणार नाही। माझी अपेक्षा हे आहे की जेव्हा हे अशा प्रकारची घाणेरडी भाषा वापरत असेल एका समाजाच्या बाबतीत, तर माझी अपेक्षा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आहे की मुख्यमंत्री साहेब माझ्या बोलण्याच्या ऐवजी तुम्ही बोला त्यांना, आणि त्यांना सांगा की अशा प्रकारची भाषा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात तुम्ही बोलू नये, स्पष्ट शब्दात बोला। मी काही बोलणार नाही, मी शब्द देतो तुम्हाला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।